33 कारसेवक होते साहेब. कुठून? गोडेगावची. हा, म्हणजे आजूबाजूची. किती 1992 साली. हा हे बघा. कार सेवक परिचय पत्र, प्रांत महाराष्ट्र, नाव भगवान दुधीवा काळे. भगवान धोंडेबा काळे, हा पत्ता हा घोडेगाव, गोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. प्रस्थान दिनांक, त्याच्यावर प्रस्थानाची तारीख पण होती पण दिसत नाही बाबा ती आता. इकडून निघालो होतो आम्ही 30 काहीतरी. 30 कोणता महिना? डिसेंबरच्या अगोदरचा 30 नोव्हेंबर. हा नोव्हेंबरला निघालो. बरोबर. ते 6 डिसेंबरला झाली ना घटना. झाली ते 6 डिसेंबर. मग तुम्ही तेव्हा कुठं होते ती घटना घडली? बघा आम्हीच होतो खोरी बिरी घेऊन टिकावून. आई शपथ नाही. वरती. वरती वरती नाही खालून. हा. वरती साईड ते पारी वाले याचे घुमच मारायचं होतं ना. बरं खाली लागलं नाही पाहिजे कोणत्या आपल्या लोकांना. तुम्ही किती वर्षाचे होते तेव्हा? कोण? तुम्ही? आता माय 85 आपलं 80 आहे बघा. काय जन्मतारीख? हा नाही हो जास्त असं. नाही म्हणजे वय? 25. हा वय 80 आता. हा 45 आणि 45 90 म्हणजे 47 वर्षाचे होते तुम्ही 1992 साली. हा मग 47. किती 30 जणांना घेऊन गेलते का? मग आम्ही सगळेच कारसेवक शिवसेनेचेच. हा. मग बाकी कोण दुसरे कोण? आणि बीजेपीचा एक होता फक्त त्यावेळेस? म्हातारा. हा त्यावेळेस बीजेपी नव्हतीच ना आपल्या भागात. हा तेवढा एक होता भाऊ तो कट्टर बाबा वागे. तुम्ही बाकी सगळे शिवसैनिक होते? सगळे शिवसैनिक. मग बाळासाहेब ठाकरे बरोबर म्हटले होते मला अभिमान आहे माझ्या सैनिकांचा. मंचरला उभं त्यांची सभा चालली ना तेव्हा मी उभा राहिलो होतो. बाळासाहेब ठाकरेंची? हा म्हणजे कोण असं कार्य कारसेवक. हा. हा त्यांनी हात वर करून उभे राहा. मग म्हणजे जय श्रीराम मोठे. मग आता तुम्ही आता इथे कारसेवा वगैरे केली. आता महाराष्ट्र आणि भारत दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे. तुम्हाला काय देतात का नाही ते? कोण काय अजून नाही दिली. का बरं? तुम्ही काय प्रयत्न केले? कोणी दखलच घेतली नाही अजूनपर्यंत. तुम्ही काय काही प्रयत्न करायला अध्यक्ष पाहिजे इथला त्याला विचारायला पाहिजे. नाही तर कोण बुवा आहे तिकडचं नाही का. तुम्हाला काय मान सन्मान वगैरे गावकऱ्यांकडून? गावकऱ्यांकडून मिळाले आम्हाला. काय सन्मान मिळतो आम्हाला? आता मला एक ड्रेस मिळाला होता. परत आमचं फोटो बिटो काढून गावाला जेवण दिलं. तेव्हा? आता नाही इथं या रामनवमीच्या टायमाला. आणि ते जेव्हा राम मंदिराचे पायाभरणी झाली हा तेव्हा तुम्हाला काय विचारलं त्यांनी? काही विचारलं नाही आम्हाला इकडे. आमच्या जिकडे आम्हाला सत्कार केला आमचा. हा मग ते इकडच्या लोकांनी का होईना हा काय सत्कार केला का तुमचा त्यावेळेस? हा कारसेवकांचा? कारसेवकांचा. त्या गावात मिरवणूक काढली होती. अच्छा. म्हणजे हे कोणी बजरंग दलाने केलं का शिवसेनेने केलं? शिवसेने. बजरंग दलाचं एवढं काय होतच नव्हतं. नाही आता तुम्ही जे म्हणताय मिरवणूक बजरंग दल येते आमच्याकडे. हा काय मग आता या लॉकडाऊन मध्ये 2 फोटो दिलेत मला. कसले? शिवाजी महाराजांचा एक. अच्छा. सत्कार केला? हा सत्कार केला आमच्या घरी येऊन. किंवा पेढे आमच्या मंडळीचा फोटो माझा फोटो. दादा आपण आत्ता जिथं उभे आहोत हे नक्की स्थान कोणतं आहे? जे हरिश्चंद्र मंदिराचे बगीचे आहे गार्डन गोडेगाव. आणि हे जे इथं इतकं सुंदर मेंटेन केलेलं दिसतंय सर्व प्रकारची फुलझाडं फळझाडं आहेत. तरी हे कोण बघतं सगळी व्यवस्था? हे बघतो आम्ही. आता मी सतमजात जसे बाबा लोक गेले जुने बाबा लोक तिथून पुढं आपल्याकडे चावी अजून बी हे आपण बघतो. त्या पोरांना लावून स्वच्छता करायला. हा ही 5 पिढ्याची जागा आहे. अच्छा. 5 बाबा गेलेत. मग इथं समाधी झाले. म्हणजे इथं गादी गादी गिरी महाराजांची गादी. कोणाची? गिरी महाराज. गिरी महाराज. फोटो बघितले का तुम्ही? हा एक पाहिलं आता ते सेवागिरी महाराज. बघितलं का? नाही पाहिले अजून. पाहू ना. थांबा इकडचं बघू आता पहिलं. इथं काय आता हे सगळं अगदी लाकडी मंदिर बांधलेले. लाकडी एकदम छान कोरीव काम पण दिसतंय त्याच्यावरती असं. बांधलं. इथं मंजोबाचं मंदिर आहे का? मंदिर आहे. अच्छा. आणि इकडे आल्यानंतर 3 बाबांची समाधी. हे रामगिरी बाबा. हा इथं नवीनच दिसते समाधी. आणि श्यावागिरी ही आता हे बाबांची कधी समाधी झाली? ही आता बघा आता 29 तारखेला त्यांची सोळशी होती. आता 29 तारखेला सोळशी झाली. सोळशी म्हणजे त्यांचा 16 दिवसांनी कार्यक्रम. अच्छा 16 दिवसांनी. 10 दिवसांनी. षोडशी. हा
ही झाली झाली त्यांची. हा हे रामगिरी बाबा हे आणि हे विश्वनाथ गिरी हे जुन्नरचे होते. विश्वनाथ गिरी. ते म्हणजे आम्हाला गोरेगाव समाधी द्या, सेवा आमची चांगली होईल तिथे. हा मग त्यांची इथं समाधी आहे. आणि इकडे जे आतमध्ये दिसतंय तर हे तर अगदी पुरातन मंदिर दिसतंय. हा हे इथं समाधी घेणार होते बाबा चमनगिरी महाराज. बरं तर गाववाल्यांनी घेऊन नाही दिलं. मग जिवंत. हा जिवंत घेणार होते, अच्छा पण बाबांनी घेऊन दिलं नाही. फक्त एवढं झाकायचं होतं. हा हे काही इथं दिसतंय काहीतरी. हा ते काय सगळे पार गादी बिदी सगळं पार हम्म. बनणार बिणार आतमध्ये धनी नाही का. मग बाबा इथं बसायचे का ते. हा पहिले बसायची, हा पण ते जिवंत म्हणले तर गावाले म्हणले आम्हाला नाही जमणार. बरं त्यांना घेऊन नाही दिली मग समाधी. त्यांची पादुका हे बघा इथं आहे. हा हे पादुका दिसतात ना. हा ती पादुका त्यांची, त्याची आपली पूजा करतो. हा काय फुलं ताजी आहेत. हा हम्म. सगळं पूजा आपण करतो. छान अगदी निसर्गरम्य. हा वडाचं नाव काय या वडा आहे का नदी. नदी नाही वडा आहे हा. हा गोल फिरून आलाय या सगळ्या परिसराला. पूर्वी ब्रिटननी ही जी हे केले का वड्याचे इंग्रजांनी. इंग्रजांनी, हा ही बघा त्याची किती मोठी. हा कमान. मग हे पूल बांधला नाही का ते पुलाचा. हा नदीवरती पूल बांधला ते हा वड्यावर वाड्यावर. वडा आहे हा. हा हा आणि कमान. हो हे ब्रिटिश कालीन आहे का. हा त्याचं काय साल वगैरे आहे का त्याच्यावरती. काय आता कवा बांधलेली आहे तू काय. तेव्हापासून अजून ठणठणीत येते एकदम. ते एक पूल आणि खेडचं एक पूल, हा हा हे दोन्ही ते- एक सारखे आहे. होय बरोबर बरोबर. त्यांच्या पुढे नाही का हा आले का? हा 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 एकच आहे महत्व बघा ती. हो बरोबर बरोबर. हम्म. तुम्हाला देऊ एक नंबर आंबू. हा हे अशी एक एक देवगडचा आंबा. किती किती वर्षाची झाडं असतील ही? हे कमीत कमी 50-70 वर्षाची झाडं असतील ही. आता 5 पिढ्या माझ्या बघा. आता चिमणगिरी 12 वर्ष राहिला. तर हे- ते वाट तुम्हाला खाली. पायऱ्या बघा या. आता हे 12 हे मोठ्याची जागा आहे ही. नाही नाही हे पाणी वाढायला. हा मोठ्याची जागा मोठ नाही. मोठ नाही वाढायचे फक्त आपल्या इथं वाढायचे. 2 हे लावायचं आणि चाक लावायचं. हो तिकडून काढा ना बोलतो त्या बाजूने. नाही दिसतंय ना. हे इकडून पायऱ्या आहेत. हे काय आयुर्वेदिक पाणी म्हटले तुम्ही. औषधी पाणी आहे का. हो खोकल्याचं काय मग खोकल्याला काय. प्यायचं पाणी. आता पण मी बिडी पिढी आपण काय ओढत नाही एकच एकच ना. दारू वशाट पिशाट काय नाही. विमल नाही फिमल नाही काय नाही. नाही ओम नमः शिवाय. छान. ते हे इथं धुनी आहे नाही का. त्या एक बाबा होते. हा ते बाबा काय इथं आले म्हणजे मला 8 बरस हे करणे काय आपलं 12 बरस हा तप. एक तब करणे काय कुटिया बनाव मेरे वास्ते अच्छा एकदम. हम्म. मग गाववाले सटले. कोणते बाबा होते ते. ते चमत्कारी बाबा त्यांच्या नागमणी होता तोंडात. बर बाबा असे आलते आमच्याकडे. तुम्ही जर वर पाहिले असते ना तर तो बाबाने तुमचंच नाव घेतलं असतं. आमका आहे ते हो का. आमची गावशी. आहे का अजून तिथं बाबा ते. बाबा गेला निघाला आलाच नाही अजून. हम्म. मी फोटोचे आम्ही मग हे सगळे हे म्हणत ते आपल्या ह्या गादीवरचे म्हणत आहेत का सगळे. सांगितले गादीवर. हम्म. हे बघा अजून त्याचा फोटो लावायचा राहिला. हा बघा हम्म. अवश्य बाबा मणीवाला. हे त्याच्या बाबाचं- तोंडात बघा नागमणी. कुठं बघू. तुम्ही हा ठेवा मग तुम्ही म्हणजे कुठं कुठे नागमणी. तोंडात असतं पण ते दिसत नाही. त्याच्या दर्शन करायला आल्यावर मग ते दाखवतात. हा मग तुमच्याला काय निचा चिमटा असं हात करणार दर्शन नाही तुम्हाला. हम्म. असं दर्शन केलं का हात केला का काही देणार तुम्हाला. राग देणार भगवती देणार किंवा एखाद्याला का असं मनी देणार. नाही म्हणजे मी जर आलो तर माझं नाव घेऊन ते डायरेक्ट ओळखणार का मला. हा मग तिकूनच पहिले सांगते हा हे आम काय आहे ना. विजू वाडसरे आहे हा आहे ते बघू देखो पायरी उतरताय अशी डायरेक्ट सांगायची. सांगायची. हम्म. एवढी म्हणजे त्यांची हे होती. बरं मग त्यांचं आता स्थान कुठे आहे? आता त्यांचं स्थानच नाही ना माहिती. आम्हीच 48 तास थांबलो तिथे काय जो बाबा आंघोळ करून येते चमन बिमन करून ड्रेस घालून गुल बाबा काय परत आला. मग आता जंगलात गेला का आणखीन कुठं गेला मग परत दिसलेच नाही का ते. नाही ना. हे असंच पडले अजून. मग ते फोटोची समाधीची मग हे त्या बाबांसाठी बांधलं होतं काय. मग अरे बापरे.
तुम्हाला काय वाटलं हा एवढं गाव तरी दिन का भातून इथं हा तेच ना ते बाबांसाठी बांधलं होतं हा 12 वर्ष तपश्चर्या करायची मला हम्म. आणि ते काय झाले? 9 दिवस आहे ना जेवण असायचे भूक त्यांना आवडलं नसेल नाही तर मग काय अशी मस्त पैकी जेवण असायची बुफे सगळं जेवण खेडवाल्यांनी हे किती सालची गोष्ट आहे दादा या तर 7-10 वर्ष झाली अशी अच्छा 9-10 वर्ष 8 14-15 किलो